इलेक्शन कमिशनची चूक कुठे आहे, चोरी कुठे आहे? पहिला चुकीचं नाव नोंदवलं. दुसरी चोरी कुठे आहे की BLO अपॉइंट करून यांनी नाव चेक केला नाही आणि जे 4913 नाव इलेक्शन कमिशनने कट केली ती विशेषतः मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाजाची कट केली. हे आम्ही त्यावेळी सुद्धा आरोप केलं आणि आज सुद्धा तुम्ही वोट चोर आहात, भाजपने वोट चोर केली हे सिद्ध झालेलं आहे. जस्टिस ऑफ इंडिया BR गवई साहेबांवरती सनातन धर्माचं नाव घेऊन ज्यांनी जुते फेकले त्यांनी खरं म्हणजे सनातन धर्माचा अपमान केला. सनातन धर्म हे शिकवत नाही. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन साहेब यांनी या ठिकाणी खळबळजनक दावा केलेला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी वोट चोरी केल्याचा दावा केला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय प्रकरण आहे. काय सांगाल सर? भाजपचे नगरसेवक विधानसभा 146 प्रभाग नंबर 13 मध्ये थरथडे नाव ना तुमचं, खेराडे, संजय खेराडे, ते 146 मध्ये नगरसेवक 13 नंबरमध्ये प्रभाग आहे. त्यांचं या विधानसभेला आणि कदाचित लोकसभेला सुद्धा त्यांचं नाव 145 मध्ये प्रभाग नंबर 19 मध्ये. राहुल गांधींनी मुद्दा काढल्यानंतर आम्ही परत, आम्हाला तर माहितीच होतं हे सगळं चाललाय कारभार, पण मीडिया पण लक्ष देत नव्हतं. पण आता आम्ही सगळं काढत चाललोय. दर आठवड्याला आम्ही भाजपचे प्रमुख लोक, नगरसेवक, पदाधिकारी, स्पोक्सपर्सन, तर हे यांचा आम्ही आज मीडियाच्या समोर ठेवलं. याच्यामध्ये विशेष असं आहे की इलेक्शन कमिशननी नाव नोंदवताना सर्वसामान्य जनता असेल तर त्यांना किती नॉर्म्स आहेत, लिव्हिंग डॉक्युमेंट्स कुठे राहतात, घरचे पेपर्स द्या, लिव्हिंग LNLचे पेपर्स द्या, आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, मॅरेज सर्टिफिकेट द्या, बर्थ सर्टिफिकेट द्या. याच्यामध्ये विशेष असं आहे की ज्या ठिकाणी यांचं नाव नोंदवलं 4थ्या माल्यावर, ती इमारतच 3 मालेची आहे. ती इमारतच 3 मालेची आहे. इलेक्शनच्या आधी आम्ही इलेक्शन कमिशनला सांगत होतो, ते म्हटलं आमचे BLO सगळे चेक करताय. पण नक्की BLOनी काय चेक केलं? इलेक्शन कमिशनची चूक कुठे आहे, चोरी कुठे आहे? पहिला चुकीचं नाव नोंदवलं. दुसरी चोरी कुठे आहे की BLO अपॉइंट करून यांनी नाव चेक केला नाही आणि जे 4913 नाव इलेक्शन कमिशनने कट केली ती विशेषतः मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाजाची कट केली. हे आम्ही त्यावेळी सुद्धा आरोप केलं आणि आज सुद्धा आरोप करतो. आता मागच्या आठवड्यापासून जेव्हापासून आम्ही सांगतोय, त्यांना लेखी पण सांगतोय, फोन करून सांगतोय, त्यांनी इलेक्टोरल रोल ब्लॉक करायला सुरुवात केलं. पण ते हे विसरलेत की लोकसभेला आणि विधानसभेला प्रिंटेड यादी, हार्ड कॉपी त्यांनी दिलेली आहे. दॅट इज मोर दॅन एन एव्हिडन्स की तुम्ही चोरी केलेली आहे. आज तुम्ही ऑनलाईन किती ब्लॉक केलं, काढण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतःला स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. तुम्ही वोट चोर आहात, भाजपने वोट चोर केली हे सिद्ध झालेलं आहे. काय सांगाल जे न्यायाधीशांवरती जी चप्पलफेक झाली, काय सांगाल? आज सर्वोच्च न्यायपालिकेतले चीफ जस्टिस ऑफ इंडिया BR गवई साहेबांवरती सनातन धर्माचं नाव घेऊन ज्यांनी जुते फेकले त्यांनी खरं म्हणजे सनातन धर्माचा अपमान केलाय. सनातन धर्म हे शिकवत नाही. सुप्रीम कोर्ट CJI इज द कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इज द कस्टोडियन ऑफ डेमोक्रेसी. लोकतंत्राचं मुख्य पाय हे ज्युडिशरी आहे आणि त्या ठिकाणी आपण चीफ जस्टिसवरती जुते फेक केलं, याचा अर्थ आपण या देशाच्या घटनेवर जुता फेक केलेला आहे. या देशाची घटनेवर आपण जुता फेक केलेला आहे. हे निंदनीय आहे आणि याच्यातनं हे गोष्ट सिद्ध होते की या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कोलॅप्स झालेली आहे. लोकांना कायद्याचं डर, ज्याला म्हणतो ना भीती, ही संपलेली आहे. गव्हर्नमेंट इज ॲट ॲब्सोल्यूट फेल्युअर. काल जेव्हा नितेश राणे आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रत्येक मशिदी बाहेर आय लव्ह महादेव आमचे
खूप जुने मित्र आहेत, नितेश राणेजी मंत्री साहेब. मी त्यांना एक विचारू इच्छितो, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती होती. त्यांनी चुकून तरी गांधीजींना अभिवादन केलं का? त्यांनी ज्या देशाच्या घटनेवरती हात ठेवून शपथ घेतली, काल ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते नाव घेत होते एका बाजूला आणि म्हणत होते आम्ही या देशामधली घटना बाबासाहेब आंबेडकर याच्या विरोधात काय चालू देणार नाही, आणि त्याच ठिकाणी ते म्हणत होते हिंदू राष्ट्र आहे. तितकंच नव्हे तर ते स्वतः मंदिरात उभे होते आणि मंदिरात उभा असताना त्यांना मंदिराचं आदराचा सुद्धा भान ठेवता आला नाही आणि तिथे उभे राहून त्यांनी शिवीगाळ केली. कसले हिंदुत्व, कसला सनातन धर्म, कसला हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माची रक्षा करायला आलेत? मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो आमच्या मित्रांना की ज्या अर्थी या शहरामध्ये मराठी लोकांना फ्लॅट दिला जात नाही का, तुम्ही नॉनव्हेज खातात, मासे खातात, मटण खातात, तुम्हाला फ्लॅट दिला जाणार नाही. गुजराती मारवाडी जे डेव्हलपर्स आहेत, सोसायटी आहेत, तिथे त्यांना लिव्ह लायसन्सवरती फ्लॅट दिला जात नाही. त्यावेळी आमचे मित्र राणेसाहेब कुठे जातात? त्यावेळी ते आवाज का उचलत नाही? ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात. त्याच महाराजांचे मावळे मराठी लोक, मराठी माणसं, आम्ही मराठी महाराष्ट्रीयन, आमच्यावरती अन्याय होतो, आम्हाला मोर्चा काढू दिला जात नाही. तुमचा शासन, तुमचं पोलीस डिपार्टमेंट, त्यावेळी राणेसाहेब तुम्ही का शब्द काढत नाही? हे प्रश्न उपस्थित होता. आणि मशिदीच्या बाहेर तुम्ही म्हणतात महादेवचा बॅनर घेऊन उभा राहा. तुम्ही 2 ऑक्टोबरला गांधीजींना अभिवादन केला का? तुम्ही 14 एप्रिलला कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात का? हे तुम्ही करायला सुरुवात करा, मग तुम्हाला कळेल की 2 ऑक्टोबरला मी मुझफ्फर हुसेन गांधीजीला अभिवादन करत असताना गांधीजींची भूमिका, गांधीजींचे विचार जे सर्व धर्म समभावाचे होते, ज्याच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाला आणि तुम्ही मंत्री झाले. स्वातंत्र्य मिळाला नसता तर तुम्ही मंत्री होऊ शकले नसते. तुम्हाला लंडनला जायची पाळी आली असती स्लेव्हरी करायला. लंडनमध्ये अमेरिका, युकेचे लोक, अंग्रेज लोक ऊस कापायला घेऊन जायचे. यूपी, बिहार तिथनं घेऊन जायचे. ज्या ज्या ठिकाणी अंग्रेजांची कॉलनी होती, असं बोललं जातो की अंग्रेजचा सूर्य कधी बुडत नाही. का सांगायचं? कारण ईस्ट टू वेस्ट अंग्रेजांचा राज्य होता. आज आपण छाती ठोकपणाने बोलतो ना, लंडनला हिंदुस्थानी अमुक झाला, मॉरिशसला अमुक हिंदुस्थानी पंतप्रधान झाला, तायपीला झाला, कोणता गाबाला झाला की गामाला झाला. ते हे हिंदुस्थानी पोचले कसे? ते अंग्रेज घेऊन गेले होते ऊस कापायला, स्लेव्हरी करायला. तर गांधीजी नसते तर तुम्ही पण कदाचित तिथेच असते ऊस कापायला, आणि मुझफ्फर हुसेन पण तिथेच असता ऊस कापायला. हे गांधीजींनी स्वतंत्र मिळवून दिला म्हणून तुम्ही मंत्री झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला महान राज्य केलं, स्वराज्य स्थापन केलं, आणि म्हणून तुम्ही आज सत्तेवर बसले, मंत्री म्हणून वागताय, मंत्री म्हणून फिरताय. आणि मंत्रिपदाचा भान ठेवा, जबाबदारी ठेवा. माझे मित्र, या राज्यामध्ये पूर परिस्थिती आहे, आभाळ कोसळलाय, शेतकरी हवादिल झालाय, पियाला पाणी नाही, जनावरं वाहून गेले. पण तुम्हाला अमित शहाला नमस्कार करणं आणि चमत्कार करण्यामध्ये तुम्ही वेळ घालवताय. तिथे उत्तर महाराष्ट्रात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, विदर्भात जा, मराठवाड्यात जा, त्या ठिकाणी जा, शेतकऱ्यांना मदत करा. नुसतं आम्ही शेतकरी 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 म्हणून जगू नका. हे शासन शेवटी जनतेची ताकदीवर आलेलं आहे. जनतेने तुम्हाला मतदान दिलं. तुम्हाला काय वाटते? 45,000 कोटी रुपये या राज्याला तुम्ही खड्ड्यात टाकलंय. लाडकी बहीणला पैसे दिले, चांगली गोष्ट आहे. आम्ही म्हणतो 1500 नाही, 5,000 द्या. किती? 5,000 द्या. पण आता तरी शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी पैसे जाहीर करा. 50,000 रुपये एकरी शेतकऱ्यांना जाहीर करा. कर्नाटकाने 70,000 रुपये जाहीर केलं, पंजाबनी केलं. तुम्ही काय झोपा काढताय? झोपेतनं उठा
आणि हे हिंदू मुस्लिम सोडा, हे नवरात्र आणि गरबाचा विषय सोडा. मराठी माणसांसाठी जगा, मराठी शेतकऱ्यांसाठी जगा. या ठिकाणी नुसते तुम्ही हिंदू मुस्लिम करू नका आणि त्यासाठी ज्या ठिकाणी दुष्काळ पडले त्या ठिकाणी तुम्ही जा आणि त्यांना खरी मदत करा, असं आवाहन मुझफ्फर हुसेन यांनी केलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, मीरा रोड.